अहो चला मी येते. हो जा दादा, जरा सावकाश चालू हा. अहो मी गाडी घेऊन नाही चालले. अरे मी गाडीचं बोलतच नाही, मी तुझ्या जिबीचं बोलतोय. घरी तरी मी ऐकतोय, बाहेर कोणी ऐकणार नाही. इकडं नको जाऊ, तिकडं नको जाऊ, तू स्वतःला समजते काय? तुमची बायको. ऐक ना, एक काम आहे. होईल पण त्यासाठी 2000 पाहिजे. ओके चालेल. ठीक आहे, काम काय? मला 4000 पाहिजे. दे. आहे का? दे ना. गुडघ्यात मेंदू असला म्हणून काय झालं, शेवटी तू बायको आहेस माझी. तुला माहिती का, पहिले लग्नाच्या अगोदर मला 10 जणांचे आवाज काढता येत होते. खरंच का हो? मग काय झालं? नंतर माझं लग्न झालं, मग नंतर माझाच आवाज काढायला मला भीती वाटायला लागली. काय? लग्नानंतर तुमचं माझ्यावर प्रेमच राहिलं नाही. तू मला सांग, परीक्षा झाल्या तर कोणी अभ्यास करतं का येडे? होयो, गॅस संपला, गॅस आणा की. मग चुलीवर स्वयंपाक कर की. मला नाही चुलीवर स्वयंपाक करायला. माझ्या आई वडिलांनी नाही शिकवलं मला चुलीत आग लावायला. घरादाराला आग लावायला बरं शिकवलं, ते नाही शिकवलं का? हा? कर गपचूप चुलीवर. आले मोठे शाळे. ओ आज जेवायला काय बनवू? आईला आज बी खिचडी दिसते हो. तुला जे बनवायचं ते बनव. रोज ना भाजी पोळी खाऊन खाऊन मला कंटाळा आलाय बाबा. कशाचा कंटाळा, तुला खिचडीच बनवायची हे सांग ना. जाऊ द्या मग, खिचडीच बनवते आज. बनव ना मग, खिचडी तर बनवायची होती ना तुला, मग कशाला विचारते मला? अहो ऐका ना, मला पण जायचं बिग बॉस मध्ये. मला ₹1,00,000 द्या ना. तू नको जाऊ रे बाबा बिग बॉस मध्ये. कशामुळं? हे बिग बॉस मध्ये गेल्यावर बिग बॉसचं ऐकावं लागतं सगळं. मग काय झालं, मी ऐकन की सगळं. अरे इथं तू माझ्या बापाचं ऐकत नाहीस आणि बिग बॉसचं काय ऐकणार आहेस रे? तुमचं बाहेर लफडं बी नाही, तुमच्या फोनला पासवर्ड पण नाही, तुम्ही एक तर दारू पण पित नाही. अरे मग इथं उलट तो यासाठी चांगली गोष्ट आहे ना. पाय बरं, घरच्यानं तुझ्यासाठी किती चांगला नवरा शोधलाय. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. तुमच्यासोबत कोणत्या कारणाने भांडू मी? ऐका ना, मी काय म्हणते, आपलं लग्न झालं तेव्हा माझ्या पप्पांनी तुम्हाला ₹10,000 दिले आणि तुमच्या कानात काय सांगितलं बरं? ते त्यांनी त्यावेळेस माझ्या कानात हे सांगितलं, ते म्हणले हे 10,000 घ्या आणि परत लागले तर सांगा, पण पोरगी काय घरी आणू नका.